पिंपरी चिंचवड शहरामध्ये पोलिसांसाठी बाल गुन्हेगारी ही मोठी डोकेदुखी ठरलेली आहे आणि यामुळेच पोलिसांमार्फत एका संस्थेनं गुन्हेगारीकडे वळणाऱ्या मुलांसाठी विशेष उपक्रम राबवत फुटबॉलचं प्रशिक्षण दिलं जात आहे। आपल्यासोबत प्रशिक्षक आहेत। सर, नेमकं काय सांगाल, हा उपक्रम काय आहे आणि कशा प्रकारे हा उपक्रम आपण राबवत आहात? शहरामध्ये गुन्हेगारी फोफावत आहे आणि दरवेळेस आपण जेव्हा न्यूज बघू तेव्हा पिंपरी चिंचवडचं नाव हे कदाचित कोयता गँग असेल किंवा दुकान फोडी असेल किंवा लोकांना अडवून त्यांचे मोबाईल हिसकावणे असेल आणि वेगवेगळे गुन्ह्यामध्ये हे मुलं अडकत होते आणि असं वाटलं की या मुलांना आपण कशा प्रकारे आपण परत समाजाच्या प्रवाहात आणलं पाहिजे आणि म्हणूनच आम्ही असं ठरवलं की या मुलांना खेळाच्या माध्यमातून अधिकाधिक आपल्याकडं आणलं पाहिजे, ज्या प्रकारे ते खेळतील, दमतील आणि घरी जेवल्या झोपतील। म्हणून आम्ही विशेष करून फुटबॉलची निवड केली, ज्याच्यामध्ये मुलं थकत होते आणि घरीच राहून ते आपल्या घरी राहून ते व्यवस्थित प्रकारे आपली प्रॅक्टिस करत होते। जेव्हा मी 10वी पास झालो तेव्हा एक म्हणजे असंच मित्र मी जेव्हा बसलो होतो तेव्हा अशी एक गोष्ट घडली की ते म्हणले की आता माझं नाव झालंय तर मी लोकांकडनं हप्ते घेतले पाहिजे की एक डॉन झाल्यासारखंच, नाही का। मग नंतर घेतल्यामुळं मग आम्हाला पोलिसांनी अटक केली। मग अटक केल्यावरती मग पोलिसांनी तिथं बाल निधी संघर्षात नेलं। मग ते सगळं झालं। मग नंतर आता त्यांचा फोन आला मला की सरांचा की तुला कशामध्ये इंटरेस्ट आहे। मग मी म्हणलो सर मी फुटबॉल पहिल्यापासून खेळतो। तर मग ते म्हणले की तुला फुटबॉल संदर्भात एक कोच आहेत त्यांचा नंबर पाठवू का। मग त्यांनी मला संदेश बोर्डे सरांचा नंबर पाठवला। मग नंतर आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून मग ते म्हणले की तुझ्या भागात जे कोच असतील ना मी त्या कोचशी तुझ्या ओळख करून देतो आणि तू त्या भागात फुटबॉल खेळायला जा। कारण की प्रत्येकाला वाटतं की आपली समाजात एक नाव असावं, तसंच मला पण वाटलं होतं। हे मुलं गुन्हेगारीकडे खूप असे वळत होते आणि म्हणून आम्ही हा जेव्हा प्रोजेक्ट चालू केला, हा प्रोजेक्ट आपण 13 मुलांमध्ये चालू केला होता, जे वाढत 2 महिन्यामध्ये 120 पेक्षा जास्ती मुलं आले। शेवटी गर्दी होत होती म्हणून आम्हाला 2 बॅचेसमध्ये हे करावं लागलं आणि जे मुलं क्राईमकडे होते, वॉटर स्कीम हा पहिला क्राईमसाठी खूप फेमस असा एरिया होता, पण अशा एरियामध्ये 2.5 महिन्यामध्ये तेव्हा जेव्हा हे प्रोजेक्ट चालू केलं होतं तेव्हा क्राईम पीआयचं असं म्हणणं होतं की हा जेव्हापासून स्पोर्ट्स तुम्ही चालू केलं तेव्हापासून 2.5 महिन्यामध्ये शरीरविरुद्ध गुन्हा फक्त एकच असा घडलेला आहे। जिथं आठवड्यातून 2-3 गुन्हे दाखल होत होते ते 2.5 महिन्यामध्ये एकच झाला आणि त्याच्यामुळे आम्हाला लक्षात आलं की खेळात ती ताकद आहे की या मुलांना गुन्हेगारीपासून लांब ठेवू शकते। जेव्हा चौकीत आईवडील आले तेव्हा आपल्याला कळालं की काय कामाची नाही, हे फक्त पॉप्युलिटी म्हणून पोरं वापरतात। जेव्हा ऐन टायमिंग म्हणजे असं बोलतो ना आपण की गरजेला फक्त आई वडील येतात, कोण येत नाही, तसंच माझ्यासोबत पण झालं। जेव्हा कोर्टाचं जामीन करायचं म्हणलं किंवा म्हणजे चौकीत जेव्हा साहेबांनी मारलं तेव्हा कळलं की नाही, जेव्हा म्हणजे पोरं येत नाही असं मला तेव्हा कळलं। म्हणून मी आता पोरांपासून लांब जाऊन मोबाईल पण आता वापरत नाही। मी सध्या फक्त सरांशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तेव्हाच मोबाईल फोन वापरतो। मी आधी असंच गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जाणार होतो। गुन्हा दाखल व्हायच्या आधी मला लक्षात आलं की माझं प्रोफेशन फुटबॉल आहे। मी फुटबॉलच्या दिशेने चाललेलो। फुटबॉलच्या दिशेने चालता मला असा अनुभव लक्षात आलं की आपण कुठेतरी चांगलं करू शकतो आणि माझ्यामुळं या पोरांना बी मी चांगलं प्रशिक्षण देतोय, मला त्यात चांगलं वाटतं। पिंपरी चिंचवड शहरामध्ये बाल गुन्हेगारी जरी डोकं वर काढत असली तरी मात्र या प्रोजेक्टमुळं बाल गुन्हेगारी नक्कीच कमी होताना दिसत आहे। त्याची आकडेवारी देखील कमालीची घसरल्याचं पाहायला मिळत आहे। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।